येत्या 3-4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभेप्रमाणे महाविजय मिळवायचा. भाजपच्या महाधिवेशनातून फडणवीसांनी पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. शरद पवारांनी सुरू केलेल्या दगाफटक्याच्या राजकारणाला जनतेनं 20 फूट खड्ड्यात गाडलं. निवडणुकीतील विजयानंतर भाजपच्या महाधिवेशनातून अमित शहांचा हल्ला. आजही शहांना पवारांचा उल्लेख करावा लागतो. म्हणजे शरद पवार 20 फूट जमिनीच्या खाली नाहीत, तर त्यांच्या समोर सतत उभे आहेत. अमोल कोल्हेंचं उत्तर. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, दगाफटका करून मुख्यमंत्री झाले. ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेनं त्यांची जागा दाखवली. अमित शहांची टीका. जखमेतून अमित शहांचे हे उद्गार. विधानसभेला त्यांना विजय मिळाला, पण आगामी काळामध्ये जनता त्यांना जागा दाखवणार. अरविंद सावंत यांचं शहांना प्रत्युत्तर. मागे जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण, पण आता नियमामध्ये न बसणाऱ्यांनी स्वतःहून नावं काढून अन्यथा दंडासह वसुली करणार. छगन भुजबळांचा बोगस लाडक्या बहिणींना इशारा. वाल्मिक कराडसह खंडणीतील सर्वच आरोपींवर मकोका लावा, अन्यथा फोनच्या टॉवरवर चढून उडी मारू. धनंजय देशमुख यांचा इशारा. काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी. आघाडी तुटली असं म्हणालो नाही, फक्त कार्यकर्त्यांची भूमिका मांडली. कुणाला मिरच्या लागण्याचं कारण नाही. संजय राऊतांचा टोला. राऊतांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार. महाविकास आघाडी टिकावी अशी आमची इच्छा. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया.